नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन असतो. आपल्या इतरही 3 प्लॅटफॉर्म युट्यूब, इंस्टाग्राम आणि युट्यूबला फॉलो करून घ्या. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी 4ही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. आज दिनांक 16 मे 2026. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, काँग्रेस पक्षाने केरळच्या 13व्या मुख्यमंत्रीपदी खालीलपैकी कोणाची निवड केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, व्ही डी सतीशन. तर व्ही डी सतीशन यांची केरळचे नवे 13वे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. ते केरळमधील पुरावूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून तेथून ते सलग 6व्यांदा निवडून आले आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. जगातील तिसरे सर्वात मोठे संरक्षण उत्पादन संकुल डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॅम्पस महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी उभे राहत आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे शिर्डी अहिल्यानगर. तर शिर्डीत देशातील सर्वात मोठा संरक्षण उत्पादन प्रकल्प असून तो निबे लिमिटेड द्वारे उभारला जात आहे. हे जगातील तिसरे सर्वात मोठे संरक्षण उत्पादन संकुल असणार आहे. तर या प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते 23 मे 2026 रोजी होणार आहे. प्रश्न क्रमांक 3. दक्षिण कोरियाचा पहिला ह्युमनॉइड रोबोट भिक्खू म्हणून अलीकडेच कोणाचे अनावरण करण्यात आले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, गाबी. तर दक्षिण कोरिया या देशाने आपला पहिला मानवरूपी म्हणजे रोबोट भिक्खू विकसित केला असून त्याचे नाव गाबी ठेवले आहे. तंत्रज्ञान आणि अध्यात्माचा संगम साधणारा हा एक अनोखा प्रयोग मानला जात आहे. प्रश्न क्रमांक 4. कोस्टा रिका या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची निवड झाली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे लॉरा फर्नांडिस डेल्गाडो. तर लॉरा फर्नांडिस डेल्गाडो या कोस्टा रिका देशाचं नाव काय आहे? कोस्टा रिका देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. त्या सोरिजियन पीपल्स पार्टी या राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. प्रश्न क्रमांक 5. मेटिओरिटिकल सोसायटीची पहिली भारतीय महिला फेलो बनण्याचा बहुमान मे 2026 मध्ये कोणाला मिळाला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, कुलजीत कौर मरहास. तर महत्वाची माहिती बघा, कुलजीत कौर ठरलेले आहे पहिल्या भारतीय महिला फेलो. मे 2026 मध्ये कुलजीत कौर मरहास यांची या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सोसायटीचा फेलो म्हणून निवड झाली आहे. हा बहुमान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला फेलो ठरल्या आहेत. प्रश्न क्रमांक 6. भारतीय शेअर बाजार नियामक सेबीने AI आधारित सायबर जोखमींचा सामना करण्यासाठी कोणत्या टास्क फोर्सची स्थापना केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सायबर सुरक्षा AI. तर आर्थिक क्षेत्रातील AI बेस्ड सायबर रिस्क कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सायबर धोके रोखण्यासाठी हा टास्क फोर्स काम करेल. तर सेबीद्वारे बाजारपेठेतील गुंतवणूकदारांच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 7. भारताचा पहिला अल्गी ट्री शेवाळ वृक्ष मध्य प्रदेशातील कोणत्या शहरात उभारण्यात आला आहे? आणि हा उभारण्यात आला आहे ऑप्शन सी, भोपाळ. तर भारतातील हा पहिला शेवाळ वृक्ष मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील अशोका गार्डन मध्ये उभारण्यात आला आहे. याचे उद्घाटन 1 मे रोजी मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री विश्वास सारंग यांच्या हस्ते करण्यात आले. या शेवाळ वृक्षाची निर्मिती मशरूम वर्ल्ड ग्रुप या संस्थेने केली आहे. तर प्रश्न क्रमांक 8. भोपाळ येथे उभारण्यात आलेला एक अल्गी ट्री हा किती प्रौढ झाडांच्या समान कार्बन डायऑक्साइड शोषण आणि ऑक्सिजन उत्पादन करतो? तर हे 25 झाडांच्या एक झाड 25 झाडाच्या बरोबरीनं काम करतं. तर हा अल्गी ट्री प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड CO2 शोषून घेतो आणि ताजी ऑक्सिजन सोडतो. तर हा वृक्ष वर्षाला सुमारे 1.5 टन ऑक्सिजन हवेत सोडतो, जो प्रौढ 25 झाडांइतका प्रभावी आहे. एक झाड इज इक्वल टू आपले 25 झाड.
प्रश्न क्रमांक 9, तामिळनाडू सरकारने महिला सुरक्षेसाठी सिंगापेन्न विशेष टास्क फोर्स स्थापन केला आहे. या शब्दाचा अर्थ काय आहे? आणि याचा अर्थ आहे ऑप्शन सी, शेरनी. या विशेष महिला सुरक्षा टास्क फोर्सचे पूर्ण नाव सिंगापेन्न सिरप्पो अथिरड्डी पडे असे आहे. तमिळ भाषेत सिंगापेन्न या शब्दाचा अर्थ शेरनी असा होतो. प्रश्न क्रमांक 10, तामिळनाडूचे नवनियुक्त मुख्यमंत्री सी जोसेफ विजय म्हणजे थलपती विजय यांनी सिंगापेन्न टास्क फोर्सच्या सरकारी आदेशावर कधी स्वाक्षरी केली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 11 मे 2026. तर मुख्यमंत्री सी जोसेफ विजय म्हणजेच थलपती विजय यांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांपैकी हा एक निर्णय आहे. यासाठी अधिकृत सरकारी आदेश 11 मे 2026 रोजी जारी करण्यात आला. प्रश्न क्रमांक 11, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स IBCA चा 26वा सदस्य देश म्हणून कोणता देश सामील होणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, सौदी अरेबिया. तर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सौदी अरेबिया हा IBCA चा अधिकृत सदस्य बनणार आहे. सध्या या आघाडीमध्ये 25 स्वाक्षरी करणारे देश आणि 5 निरीक्षक राष्ट्रे समाविष्ट आहेत. प्रश्न क्रमांक 12, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स IBCA चे मुख्यालय कुठे स्थित आहे? आणि हे नवी दिल्ली या ठिकाणी, ऑप्शन बी. तर IBCA चे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून सध्या याचे अध्यक्ष भूपेंद्र यादव आहे. वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जाग्वार आणि प्युमा या 7 प्रमुख बिग कॅट प्रजातींच्या संरक्षणासाठी ही संस्था काम करते. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 मध्ये सर्वाधिक 6 पुरस्कार मिळून कोणते राज्य अव्वल स्थानी राहिले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, कर्नाटक. प्रश्न क्रमांक 14, राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 अंतर्गत नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सातत्यपूर्ण विकास पुरस्कार श्रेणीत देशातील सर्वोत्तम जिल्हा पंचायत म्हणून कोणाची निवड झाली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सिपाहीजाला, त्रिपुरा. तर प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 मध्ये महाराष्ट्रातील एकूण किती पंचायतींना पुरस्कार जाहीर झाले आहे? खूप महत्वाचा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, 4. तर महाराष्ट्राला मिळालेले सर्व पुरस्कार नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सातत्यपूर्ण विकास पुरस्कार अंतर्गत मिळालेले आहेत आणि यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 4 विजेत्या पंचायतींचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 16, राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 अंतर्गत महाराष्ट्रातील कोणत्या ग्रामपंचायतीला बालस्नेही पंचायत म्हणजेच चाइल्ड फ्रेंडली पंचायत म्हणून 1 कोटी रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, निंबाळे, नाशिक. माफ करा, याचं उत्तर आहे भंडारा जिल्ह्यातील इटगाव पू. निंबाळे, नाशिक दुसरा पुरस्कार आहे. तो पुढच्या प्रश्नात बघू. भंडारा जिल्ह्यातील इटगाव पू ग्रामपंचायतीला बालस्नेही पंचायत म्हणून हा बहुमान मिळालेला आहे. ठीक आहे, माझ्याकडून मगाशी सांगताना थोडस चुकून होत असतं, कधी कधी चुका माणसाकडून होत असतात. माणूस हा चुकीचा पुतळा आहे, मात्र माणसानं वारंवार चुका करू नये. या पुरस्काराचे स्वरूप 1 कोटी रुपये रोख असे आहे. प्रश्न क्रमांक 17, राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील निंबाळे तालुका चांदवड ग्रामपंचायतीची निवड कोणत्या श्रेणीत करण्यात आली आहे? आणि हे आलेले आहे पंचायत विथ गुड गव्हर्नन्स म्हणजेच मराठीमध्ये त्याला म्हणतात सुशासनासह पंचायत. तर निंबाळे गाव, चांदवड तालुका, नाशिक जिल्हा ग्रामपंचायतीला सुशासनासाठी 0.75 कोटी म्हणजे 75 लाख रुपयांचा पुरस्कार मिळालेला आहे. या व्यतिरिक्त रायगड जिल्ह्यातील खरिवली म्हणजे पाणीपुरीशी पंचायत आणि सांबार्ली म्हणजे सामाजिक दृष्ट्या न्याय पंचायत या पंचायतींनाही पुरस्कार मिळालेले होते. तर मित्रांनो, हे होत्या आजच्या संदर्भातले महत्त्वाचे प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या 4 प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. महत्त्वाच्या PDF अपडेट्स आणि क्विज साठी चालू घडामोडीवाला हे चॅनल नक्की जॉईन करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. जर अद्यापर्यंत तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक मात्र नक्की अवश्य करा. तुमचा एक लाईक आम्हाला खूप प्रोत्साहन देतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.